कीर्ती, थँक्यू सो मच. थँक्यू. अश्विनी, ऐक ना, वॅक्सिंग गरम करायला ठेव ना. ह्यांचं पेडिक्युअर झालं ना की मी ह्यांचं वॅक्सिंग घेते. हा, ह्यांच्या एवढे आयब्रोज होऊ देत, मग ठेवते. इथे पकडा जरा, वरती वरती वरती. अगं फोन वाजतोय, घे ना. सॉरी, जरा फोन घेते. हॅलो, हा बोला. 10चा स्लॉट खालती येऊ द्या, चालेल का तुम्हाला? बर बर, ठीक आहे, या तुम्ही. हाय, मी तानी. हा, तुमची अपॉइंटमेंट घेतली होती ना काल. एक 5 मिनिटं लागतील. ह्यांच्या आयब्रोज झाल्या ना की तुमचा स्पा घेते मी. हा, बसता का तिथे? जरा इथे पकडा. थँक्यू. तुम्ही या इथे बसा. काय ग, झाला का श्री गणेशा? नाही वाटतं. नाही झाला. अगं आलीस, किती उशीर झाला? बस. नाही नको, मी हातपाय धुवून येते. बस जरा. अहो, कधीतरी नियम मोडायचे असतात. बस ना शांतपणे. अच्छा हा, ऐक, मला तुला काहीतरी सांगायचं होतं इम्पॉर्टंट. काय? आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. मला तुझा खूप अभिमान वाटतो. आणि हो, अजून एक, माझं ना तुझ्यावर खूप प्रेम आहे ग. आय लव्ह यू. आता हे काय अचानक? अचानक नाही, तू आजकाल बिझी असतेस ना, म्हणून म्हटलं आठवण करून देऊया. नवरा प्रेम करतो तुझ्यावर. आणि या हेक्टिक शेड्यूल मध्ये तुला जर वाटलं की सगळं सोडून पळून जाऊ, तर कोणाकडे पळून यावं हे माहिती असेल हवं ना, म्हणून म्हटलं सांगूया आय लव्ह यू. तेवढं मला माहिती असं झाल्यावर कोणाकडे जायचं ते. अच्छा, चल, अच्छी बात आहे. अच्छा ऐक, पाठ मान काय दाबून देऊ, हे बाम बीम लावू? नाही, नको, उगाच वाईट सवय नको. जाऊन फ्रेश होते म्हणजे मला बरं वाटेल. तसंही उद्या खूप अपॉइंटमेंट्स आहेत, खूप हेक्टिक शेड्यूल आहे. गुड. असंच काम जर मयूच्या पार्लरमध्ये वाढलं तर? नाही म्हणजे वाढायलाच हवं. पण मला काळजी काय वाटते माहितीये ना, ह्या सगळ्या गोष्टींना ती कशी पुरी पडणार? म्हणजे थोडंसं जरी काही जास्त केलं तरी ती थकून जाते. समजू दे ना तिला पण, की आई इतकी मेहनत करायची, मग घरी यायची, घरच्यांचं करायची, घरचं सगळं सांभाळायची. कळू दे तिलाही, कळू. आणि तू तिचा विचार करू नको आता. जा, फ्रेश हो आणि आराम कर. जा. मुलं जवळ असोत की लांब, आई कधी त्यांचा विचार करणं सोडू शकते का? विचार नको करू तर काय करू? अगं विचार कर, पण माझ्याकडे कोणी गिऱ्हाईक आलं नाही असं धोसारा लावून काय होणार आहे? हा, त्या नादात तू आज जेवली सुद्धा नाहीयेस. आजी, कारण माझी ना चिडचिड होतीये. सकाळपासून एक सुद्धा गिऱ्हाईक आलं नाहीये. अगं आज पहिलाच दिवस होता ना. अगं पण ते तिला समजेल तर खरं ना. आत्ता आत्ता सगळं चालू केलंय, लगेच पाहिजे. तुझ्या आईला तरी एवढा लगेच सक्सेस मिळाला होता का ग? कष्टाची तयारी पाहिजे माणसाची. हे काय आहे, लगेच पाहिजे, लगेच पाहिजे. बोर करताय तुम्ही, मी जाते, झोपते. मयू,
ते लक्ष नव्हतं गोतीकडे. आणि एक लक्षात ठेवता, कामामध्ये चिकाटी हवी असते आणि आपल्या कामात रिस्पॉन्स नाही मिळाला तरी सातत्यानं काम करत राहायला हवं. अगं यश निश्चित मिळतं. बघ, आजोबा सांगतायत ते अगदी बरोबर आहे. उठ उठ अगं, बघू. आजी. ये इकडे. बस इथे. आता मी जेवण आणते, निमूट जेवायचं, नाहीतर पार्लर उघडायला देणार नाही उद्या, कळला? आले. अगं, तुझ्याकडे गिरायक येत नाही याच्यासाठी त्रागा करतेस, पण त्याची कारणं तर समजून घे. अगं, पार्लरचं नाव अश्विनी ब्युटी पार्लर ठेवलंयस ना, पण त्या बायकांना कळणार कसं हा की वाघमाऱ्यांच्या घरात तुझं पार्लर सुरू आहे? अगं, अश्विनी ब्युटी पार्लर म्हटलं की सगळ्या बायका सवयीने तिकडेच जाणार. त्यांना कसं कळणार की वाघमाऱ्यांच्या घरात पार्लर उघडलंय ते तू? अगं, थँक्यू खूप थँक्यू. तू ना एकदम करेक्ट बोललीस. आता ना मला समजलंय काय करायला पाहिजे ते. थँक्यू. चल, जेवण घे बघू आता. काकू, ऐका ना एक मिनिट. तुम्ही अश्विनी ब्युटी पार्लर मध्ये आलायत ना? हो, काय झालं? अश्विनी ब्युटी पार्लरची ना नवीन ब्रँड सुरू होते. म्हणजे मीच काढली आहे. मी अश्विनी वाघमेरेची मुलगी. तर हे घ्या पॅम्पलेट्स. तिथे ना सगळ्या सेम सर्व्हिसेस आहेत, पण ना प्राइसेस 50% ऑफ आहेत. ते बघा, तिथे ॲड्रेस पण मेन्शन केलाय मी. मस्तच ग. एवढे कमी पैसे असतील तर कोणाला नको आहेत. आणि काकू, तुमच्या कोणी मैत्रिणी असतील ना अश्विनी ब्युटी पार्लरमध्ये जाणाऱ्या, तर त्यांना पण नक्की सांगा. हां, मी माझ्या BCच्याच ग्रुपवरती टाकते. तसंही हे पार्लर जवळ आहे ना, म्हणून आम्ही सगळ्या इथेच येतो. अश्विनी, तुझ्या नवीन पार्लरसाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. मुलीचा हात ट्राय करून बघते आज. ऑफर्सही छान दिसत आहेत. चल, येतो. हा, काय प्रकार आहे म्हणजे हा सगळं? काय प्रकार म्हणजे? हे सगळे माझे क्लायंट्स आहेत. त्यांना मी माझ्या पार्लरचा पत्ता सांगते. तुझे क्लायंट्स? आई, अश्विनी ब्युटी पार्लर हे माझ्यामुळे मोठं झालं. सो हे माझे क्लायंट्स आहेत. आणि आता गर्दी इकडे नाही, तिकडे होणार. चल कीर्ती. अश्विनी, ही आपली मयुरी आहे? नाही, झोपा नको, अजून सुकला नाहीये. अश्विनी, आपण मयुरीशी बोलूयात का? एक्झॅक्टली तिच्या डोक्यात काय चाललंय ते तरी कळेल ना. नाही, नको. बोलायलाच पाहिजे असं काही नाही. जाऊ दे, खूप कामं पडलीत, कस्टमर सुद्धा आहेत. बोललं तर पाहिजे अश्विनी, पण तुला नसेल बोलायचं ना, तर मला प्राजक्ताशी बोलावं लागेल. दुखत नाही ना? काय हो 4 BHK, हे लाल पुस्तक हातात घेऊन आहात म्हणजे कोणता तरी प्रॉब्लेम तुम्हाला त्रास देतोय, हो ना? सांगा सांगा. का त्रास नसेल तर हे पुस्तक वाचायची परवानगी नाही का? छे हो, त्यासाठी मी कुठे तुम्हाला अडवलंय. पण तुमच्या नातीनं पार्लर उघडलंय ना,
तर त्यासाठी बिझनेस चांगला जोरात चालावा म्हणून तर बघत नाहीये ना तुम्ही. त्यासाठी हे पुस्तक वाचायची गरज नाहीये. त्याचं उत्तर अगदी सोपं आहे. तुमच्यासारखे शेजारी टाळायचे म्हणजे सगळा त्रास वाचतो. पण आमचं कुठे आलं एवढं नशीब. थोडक्यात काय आमचंही. हो ना, मग बसा ना घरी. इकडे कशाला येताय? काय हो, तुम्ही आलेल्या कस्टमरशी असंच बोलता का? ओ पळून जातील ना बायका. छे छे छे, त्यांना आणि तुम्हाला वेगळी वागणूक देते, अगदी लक्षात ठेवून. चला बरं झालं. पण त्यांना पाणी पिणी काही विचारता की नाही? नाही म्हणजे काय माहिती, आम्हाला कधी तुम्ही विचारत नाही ना, म्हणून म्हटलं. आता ही सुद्धा कामं मी करायची का? अहो पण काय हरकत आहे, हे सगळं तुमच्या नातीसाठी केलं तर. तशा तुम्ही बऱ्या दिसतात हो. त्या बायका तुम्हाला नोकर नाही समजायच्या. तुम्ही तर अगदी मालकीण बाई दिसता बाई. असं बोलताय जसं की तुम्हाला यातलं फारच कळतंय. अहो तुमच्यापेक्षा मला नक्कीच जास्त कळतं. 4 पार्लर फिरून आली आहे मी, पण स्वयंपाकापासून ते फेशियल पर्यंत सगळं काम करून देणारी सून मात्र मला नाही आहे ना, म्हणून हो. तेच ना. या पाणी घ्या. थँक्यू हा पाणी दिल्याबद्दल. बाहेर भरपूर ऊन आहे. खरंच एवढ्या उन्हात तुम्ही आलात. आणखीन काय हवंय का? नको नको काही नको आता. ठीक. हो 4 BHK हे असंच चालू राहू द्या. छान आहे, चालू द्या चालू द्या, मज्जा आहे बुवा. मयुरी, मी भाजीला जाऊन येते. ओके. वा मयू वा, पहिल्याच दिवशी एवढी कमाई. व्हेरी गुड. राजू मावशी, जेनी आंटी, तुम्ही इथे? अच्छा, माझ्या पार्लरची सर्व्हिस घ्यायला आलात का? नाही, तू इथे काय करतेस ना ते बघायला आलोय आम्ही. आता काय केलं मी? अगं तू स्वतःचं पार्लर ओपन केलंयस? मला माझी ओळख निर्माण करायची आणि पैसे कमवण्याची गरज आहे. अगं पण मग ते तू अश्विनीच्या पार्लर मध्ये सुद्धा करूच शकली असतीस ना. आई सोबत काम नाही करायचंय मला. अगं पण हे सगळं करून तू सगळ्यांना दाखवून देतेस की तू आणि अश्विनी आता एक टीम नाहीये. असं वाटत असेल लोकांना तर वाटू दे ना, मी काय करू त्याचं? अगं मयू, तुला काय झालंय? राजू मावशी, मला काहीही झालेलं नाहीये. मला फक्त माझं नाव कमवायचं आणि मी तेच करते. तुम्हाला माझं यश बघवत नाहीये का असं वाटतंय मला आता? अगं तुला नाव कमवायचंय ना, कमव ना तू. मग अश्विनी नावाचंच पार्लर का सुरू केलंस तू? तू तुझं पार्लर ओपन कर, ते मोठं कर, तू तुझा ब्रँड ओपन कर. हा ब्रँड ना माझाच आहे आणि मी जे करते ना ते बरोबर करते. अगं हे असं अश्विनीच्या पार्लर समोर उभं राहून पॅम्पलेट वाटायचे, तिच्याच नावाचं पार्लर सुरू करायचं आणि दिवसभरात तिकडचे कस्टमर इकडे घेऊन यायचं, हे सगळं करेक्ट आहे? याला ना स्ट्रॅटेजी म्हणतात. मी कुठच्या कस्टमरला ओढत इथे आणलेलं नाहीये, ते स्वतःच्या मर्जीने आले. मी फक्त योग्य ठिकाणी उभं राहून त्याची जाहिरात केली, बस. अगं पण एक मिनिट, माझं पार्लर बंद व्हायची वेळ आलीये. जर तुम्हाला काही माझ्याकडून ट्रीटमेंट करून घ्यायची असेल ना तर थांबा, नाही तर मला माझं पार्लर बंद करू दे. अहो काय झालंय? काय होणार? आपली मुलगी दिवसेंदिवस नवीन नवीन धक्के देते आपल्याला. आधी टेन्शन असायचं शिल्पी काय करेल,
तर आपली मुलगी मयुरी काय करेल याचीच भीती वाटत असते. तुम्ही ना उगाच एवढा विचार करताय. राग आलाय मला, वैताग आलाय. ही पद्धत झाली? हे असं असतं स्वतःच्या पायावर उभं राहणं? नसतं हो, पण तिला फक्त एवढंच कळतंय की यश कसं मिळवायचं, ते मिळवण्यासाठी कसं जावं लागतं, कोणत्या मार्गाने जावं लागतं हे तिला माहीतही नाहीये. म्हणून काय आईच्या पार्लरच्या बाहेर उभं राहायचं आणि तिचे कस्टमर्स घेऊन जायचे? याला काय अर्थ आहे? अहो, कुठेतरी बघितलेल्या ऐकलेल्या ट्रिक्स वापरते. नवीन बिझनेस करताना कसं सामोरं जायला हवं हे तिला माहीतही नाहीये. त्यामुळे ना तिला आपली खूप मदत लागेल आणि पालक म्हणून आपण तिला ती मदत केली पाहिजे. योग्य त्यावेळी मदत करायची आणि ज्यावेळी बाजूला व्हायचं तेव्हा बाजूलाही व्हायला पाहिजे. मला तर नाही या सगळ्या मागे शिल्पी वाटते. तिचंच कारस्थान आहे. दुसऱ्यांची गोष्ट कशी त्याच्यापासून लांब करायची ना हे शिल्पीला अगदी बरोबर माहिती आहे. दुसऱ्यांच्या कुठे, स्वतःच्या आईच्याच गोष्टींवर हक्क गाजवते ना. जशी आई हक्काची आहे तसं आईचं पार्लरही तिच्या हक्काचं आहे आणि कस्टमर्सही. तू विचार करतेस ग आई म्हणून, ती तुझा विचार आई म्हणून करत नाहीये, स्पर्धक कॉम्पिटिटर म्हणून करते. याचा विसर पडू देऊ नको म्हणजे झालं. बाकी तुला जे योग्य वाटेल ते कर. मी काय बोलणार? अहो, चहा घ्या ना. एवढं हातातलं संपलं ना की मग जातो. असू दे ग, तुलाच तेवढी मदत होईल, करू दे मला. ए मयू, तू काही म्हणा पण चांगलं मॅनेज केलंस तू हे सगळं. नाही म्हणजे आज पहिलाच दिवस होता पार्लरचा, पण तरी सुद्धा सगळ्या गोष्टी नीट झाल्या, व्यवस्थित झाल्या एकदम. मला असं वाटतं तू रोज असं सगळ्यांपर्यंत पॅम्पलेट्स पोहोचव. तुझ्या पार्लरबद्दल लोकांना कळलं आणि त्या लोकांकडून इतर लोकांना कळलं तर आणखीन कस्टमर्स वाढतील. आजी, तुझी ना आज खरंच खूप मदत झाली मला. मी एकटी एवढे कस्टमर हँडलच करू शकले नसते. तू त्यांना पाणी वगैरे देत होतीस ना, त्यामुळे कोणी तक्रार सुद्धा केली नाही. आणि एक तर माझ्याकडे इक्विपमेंट्स कमी आहेत, त्यामुळे त्या 2 गोष्टी तरी लपून राहिल्या. ए पण हे किती चुकीचं आहे. तुझं स्वतःचं पार्लर आहे आणि तुझ्याकडे महत्वाच्या गोष्टी नाहीयेत, असं नाही चालणार यार. मला असं वाटतं आपण दोघी मिळून एक शॉपिंगचा राऊंड मारून येऊया. तुझ्याकडे जे जे काही कमी आहे ना ते आपण घेऊया. मी स्पॉन्सर करते सगळं. बोल तू काय काय हवंय, लिस्ट काढूया हवं तर आपण. आत्या, मी माझ्याकडे पैसे गोळा झाले ना की घेईन, मला कोणाची मदत घ्यायची नाहीये. हे बघ मयुरी, मी एक गोष्ट क्लिअरली सांगते तुला. असं मी करीन माझं मी बघेन असं म्हणून काहीही होत नसतं. कितीही काही झालं तरी तुला दुसऱ्या कोणाची तरी मदत घ्यावीच लागेल. हा बिझनेस आहे. तुझ्या आईचंच उदाहरण घे. तिने सुद्धा इतरांची मदत घेतली, घरच्या सगळ्यांनी तिला मदत केली म्हणून ती त्या बिझनेसमध्ये तरू शकली. आज इथपर्यंत उडी मारली आहे तिने. तुलाही तेच करावं लागणार आहे, मदत तर घ्यावीच लागणार आहे. मग इतर कोणाची तरी घेण्यापेक्षा माझी घे असं म्हणतेय मी. ते मी ठरवेन, पण सध्या तरी मी मॅनेज करेन माझं काय ते. आजी, ठेवते किचन मध्ये. म्हणे मी मॅनेज करेन. शेवटी तू तर काय ग, तुझ्या आईची कॉपीच आहेस ना, ज्युनियर मिसेस इंडिया. आता जे काही करायचं ते माझं मी करेन.